नमस्कार, मी पंजाबरावर आपल्या विदर्भदूत चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण अशा एका व्यक्तीसाठी भेटणार आहोत की जे आता आपण विज्ञानाच्या इतके जवळ आलो की आपल्याला जी ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे मग ते SMS असतील, मोबाईल असतील, टीव्ही असेल, या माध्यमामुळे आपण इतक्या जवळ आलो की पूर्वी काळी असलेला पत्र व्यवहार तो अचानक बंद झालेला आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षापासून, जवळपास 10 ते 15 वर्षापासून हा पत्रव्यवहार बंद झालेला आहे. कारण छोट्यातली छोटी गोष्ट, मग आपले मुलं बाहेरगावी शिकायला असतील, आपले नातेवाईक दुसऱ्या प्रदेशात असतील, दुसऱ्या देशात असतील, अशा ठिकाणी देखील 10 ते 15 पैशातून टाकलेलं पत्र त्यांना आपल्याला चैन खुशाली कळवण्यासाठी आणि अत्यानंद होणारा हे पत्र व्यवहार, म्हणजे पत्र जर कोणाचं आलं तर इतका आनंद व्हायचा की अगदी गगनात न मावणारा आनंद असायचा. असं असताना देखील ते पत्रव्यवहार अचानक बंद झालेला आहे या मोबाईलच्या काळात. आणि सर्व लेकराच्या हातात अचानक हे मोबाईल आले आणि पत्रव्यवहार बंद झाला. पत्रव्यवहाराचे फायदे पण किती असायचे, हस्ताक्षर सुंदर असायचं, मोठमोठ्या लोकांना भेटता यायचं, कोणाचे वृत्तपत्रात जर लेख आले असतील, कविता आल्या असतील, त्याचं अभिनंदन करण्याचं काम त्या पत्राच्या माध्यमात होत होतं. परंतु या मोबाईलमुळे तेही बंद पडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपण आज ज्या विषयासाठी भेटणार आहोत ते लोकमत मधील सुप्रसिद्ध असे प्रूफ रीडर म्हणून असलेले आणि कुपटा या गावचे, मानोरा तालुका कुपटा, जिल्हा वाशिम मधील गेल्या 15-20 वर्षापासून इथं आपल्या वृत्तपत्रामध्ये नोकरी करतायत. आणि त्यांच्याकडे जवळपास 1000 पत्राचा संग्रह आहे. अशी अनोखी गोष्ट. आणि त्यांच्याशी आपण एक मुलाखत करतो आहोत. तर धन्यवाद. तर संजय वाळकेजी, नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला मी विचारू शकतो की तुम्हाला हा जो पत्र लेखनाचा किंवा पत्र पाठवण्याचा जो छंद आहे तो केव्हापासून लागला आपल्याला, आपण आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी म्हणजे 4थ्या वर्गापासून पत्र लेखनाला सुरुवात केली. अच्छा. म्हणजे 1983 पासून या पत्र लेखनाला सुरुवात केलेली आहे. बरं, पत्रलेखनाला सुरुवात केली तर त्यावेळेस पत्र लेखनाला खूप असं अनन्यसाधारण महत्व असायचं. कारण कोणाचं जर पत्र आलं की आपल्याला खूप आनंद असायचा. परंतु असं तुम्हाला तेव्हाही त्यावेळेस सुचलं पत्र लेखनाचं, तर त्याच्यात व्यापक वाढ खऱ्या अर्थानं कधीपासून झाली? तर शालेय जीवनात वर्ग 1 ते 10 पर्यंत त्यावेळेस अभ्यासक्रमात पत्रलेखन आणि निबंध लेखन हा विषय होता. त्यामुळे वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना पत्रलेखन आणि निबंध लेखन करण्यास सांगत होते. आणि बरेच विद्यार्थी केवळ परीक्षेच्या अनुषंगाने पत्रलेखन आणि निबंध लेखन करायचे परीक्षेत. पण मला त्या माध्यमातून छंद लागला आणि मी प्रत्यक्ष पत्रलेखनाला सुरुवात केली. खरंच तुमचं कार्य खरंच प्रेरणादायी आहे. कारण पत्र म्हणजे एक पत्र 15 पैशाचं घेऊन याच्यावर उत्तर देणे, कोणाचा काही अग्रलेख असेल, कोणाचं कोणी लेख सुंदर लिहिला असेल समाजोपयोगी कार्याचा, त्याच्यासाठी तुम्ही पत्रव्यवहार करून समोरचे तुम्हाला पत्र येत होते. हो. तर तो मिळणारा आनंद खूपच चांगला. काय वाटत होतं तुम्हाला? तर कोणाचं जर पत्र आलं तर आपल्याला फार आनंद होतो, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. ते एक म्हण आहे, संत येती घरा तुची दिवाळी दसरा. त्या धर्तीवर असे म्हटले जात होते की पत्र येती घरा तुची दिवाळी दसरा. म्हणजे घरात जर कुणाला पत्र आलं तर त्या पत्राचं सायंकाळी निवांत वेळी सार्वजनिक वाचन व्हायचं. आणि जे आपल्या घरी पत्र आलं ते वाचून सर्वांना आनंद वाटायचा. मग कुणाला मामाचं पत्र यायचं, कुणाला काकाचं पत्र यायचं, कुणाला मावशीचं पत्र यायचं. आणि पत्राद्वारे तिकडच्या खाली खुशाली समजत होत्या. आणि तिकडून पत्र आल्यानंतर मग त्या पत्राला उत्तर देण्यासाठी इकडूनही पत्रलेखन केलं जायचं.
आणि अशा प्रकारे पत्राची देवाणघेवाण चालायची. खरंच अभिनंदनीय तुमचं बाब आहे की गेले तुम्ही जवळपास 8 ते 10 हजार पत्र लोकांना पाठवले आणि तुमच्याकडे देखील 1 ते 1,500 पत्र संग्रही आहेत. एक म्हणजे खूप अभिनंदनीय आणि त्याची आवड. आता तुम्हाला येणारे पत्र तर त्याला काही पैसे लागत नाहीत, कारण तो असा छंद होता की तुम्ही संग्रही करत बसले आणि एक महाराष्ट्रभर तुम्ही वेगवेगळ्या, मग ते मोठमोठे साहित्यिक असतील, लेखक असतील, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं असतील, तर तुम्ही असे वेगवेगळ्या क्षेत्रात कोण्या लोकांना पत्र पाठवली आणि त्यांच्याकडनं उत्तरं तुम्हाला आलीत? तर मी जे काही वृत्तपत्रात आचार्य अत्रे यांची मुलगी शिरीष पै त्यांचा एक लेख वाचला होता आणि तो लेख वाचून त्यांना मी पत्र पाठवलं. त्यांना पत्र पोहोचल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तरात मला पत्र पाठवलं आणि ते पत्र माझ्या संग्रही आहे. अच्छा अच्छा. आचार्य अत्रे हे पुस्तकप्रेमी होते आणि त्यांच्याकडे हजारो पुस्तकांचा संग्रह होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हा पुस्तकांचा संग्रह शिरीष पै यांच्याकडे दिला. त्या शिरीष पै यांचं पत्र माझ्या पत्रसंग्रही आहे. खरंच नामवंत. मग तुम्ही, मी असं ऐकलं की सत्यपाल महाराज जे आपल्या महाराष्ट्रात एक प्रबोधनाचं काम करतात, त्यांनाही पत्र पाठवलं, त्यांच्याकडनं तुम्हाला उत्तर आलेलं आहे. आणि वेगवेगळे मोठमोठे जे लेखक आहेत महाराष्ट्रातील त्यांनाही पत्र पाठवलं आणि जे 1,000-1,500चा संग्रह तुमच्याकडे आहे, तर यातून तुम्हाला काय वाटलं? असं काय, कसं काय वाटत गेलं तुम्हाला संग्रह करण्यासाठी? काय वाटलं असं? तर पत्र संग्रहाचा मला जो छंद लागला तो लागण्यामागे माझं वाचनच कारणीभूत आहे. ते एका वृत्तपत्रात मी एक लेख वाचला होता आणि त्या लेखकानं असं लिहिलं होतं की आपल्याला जे पत्र येतात ते पत्र वाचून झाल्यानंतर फाडू नका, म्हणजे केराच्या टुकडी टाकू नका, त्या पत्राचा संग्रह करा. जेव्हा मी हा लेख, तो लेख वाचला त्या दिवसापासून मला आलेले पत्र फाडणे बंद केले आणि त्या पत्राचा संग्रह करत गेलो आणि तो संग्रह दिवसेंदिवस वाढत गेला आणि मला त्याच्यातून आनंद प्राप्त झाला. खरंच खूप चांगला असा छंद की तो जो छंद होता आमच्या त्या पूर्वीच्या काळी आमच्या विद्यार्थ्याचं अक्षर सुंदर असायचं, त्या पत्रामुळे अक्षर सुंदर व्हायचं आणि त्यातले गुण पण त्यावेळेस आपल्या परीक्षेमध्ये मिळायचे. असं एक चांगलं असं पत्रलेखनाचा तो एक हे होता, छंद होता. आता आपण विज्ञान युगात आलो आणि तो पत्रकाराचा जो ते पत्रलेखनाचा छंद आहे तो बंद पडला. तरी देखील असं असताना आपण पत्रलेखनाच्या छंदातूनच आपण एक साहित्यिक म्हणून आपले 6 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. पत्र प्रपंच हा एक तुम्ही स्पेशल त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं आणि कवी देखील, कविता संग्रह, चारोळी संग्रह, हे आपण तर कसं साहित्याकडे कसे काय वळले गेले तुम्ही? ह्या तर मला साहित्याचा छंद हा पत्रलेखनातूनच लागलेला आहे. 4थ्या वर्गात असताना मी पत्रलेखनाची जी सुरुवात केली ती सुरुवात मला साहित्याची गोडी लागण्यासाठी कारणीभूत ठरली. मी ज्या लेखकाची पुस्तके वाचत होतो किंवा वृत्तपत्रातून एखाद्या कवीची कविता किंवा लेख वाचायचो तेव्हा प्रतिक्रिया म्हणून त्यांना पत्र पाठवायचो. आणि असे पत्र पाठवता पाठवता मला सुद्धा असे वाटले की आपणही लेखनास, वृत्तपत्रातील लेखनास सुरुवात करावी. त्यानुसार मी अनेक वृत्तपत्रात लेख दिले आणि ते प्रकाशित सुद्धा झाले. त्याची प्रेरणा ही पत्रलेखनातूनच मला मिळालेली आहे. विशेष सांगायचं म्हणजे पत्र लेखनाचा छंद आपल्याला जो लहानपणापासून जडला आणि या पत्रलेखाच्या छंदातून आपण एक कवी, एक लेखक, असं दर्जेदार एक साहित्यिक आपण साहित्यिक होऊन अख्ख्या महाराष्ट्राला पुस्तकाच्या माध्यमातून आणि एका मोठ्या दैनिकात लोकमतमध्ये आपण काम करत असल्यामुळे आपलं खरंच महाराष्ट्रभर नाव आहेच. आणि विशेष म्हणजे या पत्रलेखनाच्या छंदातून एक साहित्यिक झालेले आपण संजयजी, आपण याच्यातून एक साहित्यिक निर्माण झाले. खऱ्या अर्थानं या पत्रलेखनाचाच हा
पत्रलेखनाचाच हा पर्याय असावा, मला असं वाटते. अगदी बरोबर आहे. मला वाचनातून पत्रलेखनाची गोडी लागली आणि पत्रलेखनातून मी हळूहळू विविध वृत्तपत्रात लेखन करायला लागलो आणि ते प्रकाशित झाल्यानंतर माझा उत्साह वाढला आणि माझे जे लेख प्रकाशित व्हायचे विविध साप्ताहिकात, मासिकात, ते वाचून काही पत्रलेखक मला पत्र पाठवायचे आणि त्यानुसार माझा लेखनाचा हुरूप आणखी वाढायचा. खरंच तुमचा जो साहित्य प्रवास बघितला, एक एक खेड्या गावातनी की जिथं काही वस्ता नसताना तुम्ही शहरातल्या प्रत्येक माणसाला पत्र पाठवण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून. कारण आजकाल कोणाचं कौतुक करणं देखील एक फार मोठी अभिमानाची बाब आहे. कारण दुसऱ्याचं कौतुक करणं काही लोक जळकुटेपणा करतात, परंतु आपण प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. कारण चांगली माणसंच इतरांचं चांगल्यासाठी, तुम्ही खूप चांगला असा स्वभाव तुमचा याच्यातून दिसून येतो. कारण दुसऱ्याचं कौतुक करणं देखील एक फार मोठं मन असावं लागते. आपण तर जे 10,000 पत्र लोकांना पाठवले यासाठी खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तर याबद्दल तुम्ही काय म्हणू शकाल? तर मी आतापर्यंत जवळपास 15,000 पत्रे पाठवलेली आहेत आणि इतरांनी मला जे पत्र पाठवली त्या पत्रांचा 1000 पत्रांचा संग्रह माझ्याकडे आहे. तर त्या काळात पत्रांची देवाणघेवाण चालायची, पण गेल्या काही वर्षांपासून सगळीकडे टेलिफोनचे जाळे विस्तारले आणि गावागावात टेलिफोनची सोय निर्माण झाल्यामुळे पत्रलेखन बंद पडले. आता अशी परिस्थिती आलेली आहे की आपण कुणाला काही मेसेज पाठवायचा असला किंवा लग्नपत्रिका पाठवायची असली तर त्याच्यासाठी व्हॉट्सअपचा उपयोग करतो आणि कार्यालयीन पत्रव्यवहार ईमेल द्वारे चालतात. पूर्वी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला विद्यापीठातून जे प्रवेशपत्र यायचे ते पोस्टामार्फत यायचे, पण आता या जमान्यात विद्यापीठामार्फत कोणत्याच विद्यार्थ्याला पोस्टामार्फत प्रवेशपत्र न पाठवता ते ईमेलच्या माध्यमातून पाठवले जातात आणि विद्यार्थी ते डाउनलोड करून घेतात. त्यामुळे विविध कार्यालयांचा आणि विद्यापीठाचा सुद्धा पत्रव्यवहार बंद झालेला आहे. तर पत्र लेखनाचं जे खास म्हणजे काय असायचं की त्यावर पत्ता अचूक असणं आवश्यक असायचं. हो. कारण पत्र पाठवलं, अचूक पत्ता असेल तर बरोबर ते कोण्या कार्यालयातलं पत्र असेल, कोणाची ऑर्डर असायची, नोकरीची ऑर्डर असायची, आपल्या महत्वाचं जर निरोप द्यायचा असेल आपल्याला, काय मग निधनाचा निरोप असेल, लग्न कार्याचा निरोप असेल, तर आपण जे पत्र पाठवलं तर ते अचूक पत्ता असल्यावरच बरोबर जायचं. त्याबद्दल काय वाटते असं समजा? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. पत्रलेखानं त्यावेळेस एक दक्षता ही घ्यायची होती की पत्र लिहून झाल्यानंतर ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्याचा पत्ता अचूक लिहिणे. प्रथम त्याचे पूर्ण नाव आणि नंतर तो ज्या गावात राहत असेल त्याचे गाव, तालुका, जिल्हा आणि सगळ्यात शेवटी पिनकोड. पिनकोड जर टाकला तर फारच उत्तम. अच्छा. पण प्रत्येकाच्या गावचा पिनकोड माहीत नसायचा तरी सुद्धा ते पत्र जायचे. परंतु पत्र पाठवताना जो व्यक्ती ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचे ठिकाण बरोबर टाकलं तर ते पत्र त्याच्यापर्यंत पोचायचं. आणि पत्ता जर चुकला तर ते पत्र या पोस्ट ऑफिसातून त्या पोस्ट ऑफिसात फिरत राहायचं किंवा त्या पत्रावर जर आपला पत्ता असेल तर पोस्टमन त्या पत्त्यावर ज्याला आपण पत्र पाठवलं
त्या पत्राच्या पत्त्यावर काट मारून ते पत्र आपल्याला पुन्हा परत पाठवत होते. आपण हे पत्र व्यवहाराचा हा जो विषय आहे आणि तुम्ही आपण एक संग्रही ठेवलेले एवढे मोठे तुमच्याकडे उपलब्ध आहेत पत्र, तर त्या काळात मी वेगवेगळ्या नातेवाईकांना आपण पत्र पाठवत होतो. तर काही त्यावेळेस प्रेमपत्राचा देखील काही बराचसा एक विषय होता असायचा. हो. तर तसा काही प्रसंग आला का काही? नाही, तसं तुला काही प्रसंग आला नाही. तर मला मुळात वाचनाची सवय होती लहानपणापासून. वाचनाची सवय असल्यामुळे माझा जो पत्रव्यवहार आहे तो बराचसा पत्रव्यवहार हा लेखक, कवी, व्याख्याते, विचारवंत यांच्याशी झालेला आहे. त्यामुळे मला ते प्रेमपत्राच्या बद्दल काही अनुभव आलेला नाही आणि मला तशी पत्रही आलेली नाही. बरं, प्रेमपत्राचं जाऊ द्या. तुम्ही जे आपण नितांत पत्नी आपली अर्धांगिनी आहे आपली, तर बायको जर गावी गेली जास्त दिवस झाले असेल, बायकोला तरी पत्र पाठवसाल ना तुम्ही? नाही, तसं पत्र पाठवण्याची आवश्यकता पडली नाही. कारण तोपर्यंत म्हणजे इसवी सन 2002 साली माझं लग्न झालं आणि तेव्हा शहरासह ग्रामीण भागात टेलिफोनची सुविधा झाली होती. त्यामुळे कुणाला निरोप द्यायचा असेल तर ते प्रत्यक्ष टेलिफोनवरून होत असल्यामुळे पत्र पाठवण्याची गरजच पडली नाही. मस्त मस्त. आपला पत्र पाठवण्याचा आणि आपल्याला पत्र येण्याचा हा जो आपला पत्र संग्रहाचा हा जो एक आपला अनुभव आहे किंवा आपला छंद आहे, तर आपण मोठमोठ्या लोकांना पत्र पाठवली, आपण लेखकाला पाठवली, आपण कवीला पाठवली, आपण दिग्दर्शकाला पाठवली, मिर्झा रफिक बेग सुप्रसिद्ध जे वऱ्हाडी कवी होते त्यांना पत्र पाठवली. आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमचा लेख एका आरोपीनं जेलमध्ये असताना वाचला आणि त्या जेलच्या आरोपीने तुम्हाला पत्र पाठवली, तर त्याला तुम्ही काय उत्तर दिले बरं? तर त्याचं असं झालं की अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातला एक कैदी अकोला तुरुंगात होता. त्यानं कोणत्या तरी वृत्तपत्रात माझा काहीतरी लेख वाचला आणि तो लेख वाचून मला पत्र पाठवलं. मग प्रत्युत्तरादाखल मी देखील त्याला पत्र पाठवलं आणि ते त्याला पोचलं. आपण कोणताही व्यक्ती तुरुंगात असलेल्या बंदीवानाला पत्र पाठवू शकतो. तर त्याचं असं होते की आपण पत्र पाठवल्यानंतर ते संबंधित अधिकारी तपासून त्या बंदीवानाकडे देतात आणि त्यानं जे पत्रलेखन केलेलं असते ते पत्र आपल्याला पोहोचायच्या आधी संबंधित अधिकारी वाचतात आणि त्यावर तुरुंगाधिकारी एक शिक्का मारतात आणि नंतर ते पत्र पोस्टामार्फत आपल्यापर्यंत पोहोचते. तसं तुरुंगाचा शिक्का मारलेलं एक पत्र माझ्या संग्रही आहे. मस्त, खूप छान. कारण आपण मोठमोठ्या लोकांना पत्र पाठवली, आपण आरोपी माणसाला पत्र पाठवली, कारण आपला मनाचा मोठेपणा एवढा आहे की तुरुंगातल्या माणसानेही सुधारलं पाहिजे. कारण प्रत्येक माणूस हा जन्मताच गुन्हेगार कोणी नसतो. हा खूप चांगला विचार घेऊन तुम्ही आपण, कारण तुमच्या लिखाणातून मी बघितलं, तुम्ही समजा आरोग्याच्या बाबतीत लिहिलं, साफसफाईच्या बाबतीत लिहिलं, रोगनिदान याच्यासाठी लिहिलं, ग्राम स्वच्छता अभियानाबद्दल लिहिलं, खेड्यातल्या परिस्थितीबद्दल, गरिबी, महागाई, ह्या सर्व ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, ज्या खरंच आवश्यक आहेत, त्याच्यावर तुम्ही आपण लिखाण केलेलं आहे. त्याबद्दल तुमच्या लिखाणाबद्दल काय सांगू शकता? तर पत्रलेखनाबरोबर आम्ही काही युवकांना सोबत घेऊन गावात व्यसन अभियान राबवणे सुरू केले होते. मग त्या अभियानांतर्गत आम्ही दरवर्षी विविध उपक्रम राबवत असू. तर एक वेळेस आम्ही व्यसनमुक्तीचा प्रचार व्हावा म्हणून गावोगावच्या ग्रामपंचायतींना पत्र पाठवले होते आणि तेथील सरपंचांना विनंती केली होती की आमचे जे व्यसनमुक्तीचा संदेश देणारे पत्र आहे ते तुम्ही ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डावर लावा आणि त्याची प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तर काही
सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी आम्हाला उलट टपाली पत्र पाठवून आमच्या अभियानाचं कौतुक केलं आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की व्यसनमुक्तीचा संदेश देणारे हे पत्र आम्ही त्याच दिवशी ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर लावलेले आहे. एकंदरीत सांगायचा मुद्दा असा की पत्राच्या माध्यमातून आम्ही व्यसनमुक्तीचा सुद्धा प्रचार केलेला आहे. खरंच खूप अभिनंदन काम तुम्ही करत आलेलं आहे. विद्यार्थी जीवनापासून तुम्ही इतरांनी कसं असलं पाहिजे, चांगलं कसं जीवन जगता आलं पाहिजे, व्यसनमुक्त तरुणांनी कसं असलं पाहिजे, या गोष्टीसाठी तुम्ही अख्ख्या ग्रामपंचायतला ज्याचे ज्याचे ऍड्रेस तुम्हाला मिळाले त्याच्यावर पत्र पाठवून तुम्ही त्या गावातली ग्रामपंचायत सरपंचाला सांगून गावात सुधारण्याचे प्रयत्न तुम्ही या पत्र लेखनाच्या माध्यमातून केले. किंवा कोणी दारू किंवा ह्या अशा ज्या व्यसना आहारी झाल्या आहेत त्यांनाही मार्गदर्शन करण्याचं काम तुम्ही पत्राच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे तुमचं बहुआयामी जे व्यक्तिमत्व आहे याच्यामधून दिसून येते. आणि या खास या तुमच्या मुलाखतीमधून आम्हाला तुमच्या हे वेगवेगळे पैलू तुमचे दिसून आलेले आहेत आणि तुमच्यातला एक साहित्यिक, तुमच्यातला एक कवी तुम्ही या पत्र लेखनाच्या माध्यमातून निर्माण झाला असं दिसते. तर तुम्ही आता सरकारनं नुकताच म्हणजे सरकारच्या नेहमीच्या स्कीम असतात की मुलांनी पत्रलेखनात सहभाग घेतला म्हणजे सरकार दरवर्षी एक निबंध स्पर्धा देखील ठेवते, पत्रलेखन स्पर्धा असते त्यांची. तर ते सरकारनं अधिकही याच्यासाठी काय करावं असं वाटतं की बा पुन्हा लेकरांना आपल्या विद्यार्थ्यांच्या हाती हे लेखणी आली पाहिजे, कारण मोबाईल जाऊन लेखणी आली पाहिजे. तर सरकारने काय करावं यासाठी असं काय वाटतं तुम्हाला? नाही, नुकतीच संपूर्ण देशभर पोस्ट विभागानं एक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली. त्याचा उद्देशच असा होता की विद्यार्थ्यांना पत्र लेखनाची सवय लागावी. वर्ग 9 ते 15 या वयोगटात विद्यार्थ्यांनी पोस्ट विभागाला त्यांनी दिलेल्या विषयावर निबंध पाठवून त्यांना पत्र लेखनासाठी प्रोत्साहित करण्याचा पोस्ट विभागाचा मानस होता. तर त्यासाठी विभागीय स्तरावर 50,000चे बक्षीस आणि ग्रामीण स्तरावर 25,000चे बक्षीस पोस्ट विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार होते. म्हणून असं मला वाटते आताच्या या विज्ञान युगामध्ये आपण खूप करलो जग मुठ्ठी में असं म्हणत असतानाच मग हे विज्ञान जे मोबाईल आलेले शाप के वरदान काय म्हणा वाटते. कारण लहानपणापासून मुलाच्या हातात आपण मोबाईल देतोय आणि मुलगा लहान लेकरं असे म्हणाले की ते जेवत सुद्धा नाही मोबाईल दिल्याशिवाय. तर हे खऱ्या अर्थाने जे पत्र लेखन होतं किंवा हे होतं आता मुलाच्या हातात जे मोबाईल आले तर काय वाटतं तुम्हाला शाप के वरदान काय म्हणायचं आहे? आता आधुनिक जमान्यात जे विविध साधने आलेली आहेत त्यामध्ये मोबाईलची भर पडली आणि या मोबाईलमुळे जे पारंपरिक पत्रलेखन होतं ते बंद पडलं. नुसतं पत्रलेखनच नाही तर पूर्वीची मुले शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर आपल्या मित्रमंडळीसोबत बाहेर खेळायला जायची, ते त्यांचे खेळणे सुद्धा बंद झाले. आणि आता सर्व मुले प्रत्यक्ष मैदानावर न खेळता घरी मोबाईल गेममध्ये व्यस्त असतात. हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे असे वाटते. हा जो आजचा आपला जो पत्रव्यवहाराचा किंवा पत्रलेखनाचा जो विषय आहे, कारण मुलांच्या हाती लहानपणापासून मोबाईल आली आणि मुलांची वाचनापासून दूर झाले, ग्राउंडावर जाणे बंद झाले, खेळणे बंद झाले आणि मुलांचे आजार मग डोळ्याचे असतील आणि इतरही आजार या मोबाईलमुळे वाढत आहेत. तर हे जे करायला पाहिजे शासनानं, सरकारनं, हे विद्यार्थी पुन्हा अभ्यासाकडे कसे काय वळले पाहिजे, अभ्यास वळले पाहिजे यासाठी काय करायला पाहिजे शासनानं की किंवा हे पत्रलेखन किंवा कोणतंही लिखाण
हे बरेचसे आता सध्याचे मुलं एकदम मग तरुण मुलं देखील या वाचनापासून दूर गेले आहेत. काही झाले की हातात मोबाईल, मग या मोबाईलचे मग डोळ्याचे आजार, हे आजार, खेळणं बंद, ग्राउंड बंद, सर्व मुलं लहानपणापासून मग मायबापही त्या मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. तर काय व्हावं याच्यासाठी मला तुमच्याकडनं एक अपेक्षा, काय काय व्हायला पाहिजे यासाठी, हे दूर होण्यासाठी? आता मुलांना मोबाईलपासून थोडं दूर सारण्यासाठी जे विविध उपाय सांगितले जातात त्यामध्ये पत्रलेखन हा एक उपाय असू शकतो असे मला वाटते. विद्यार्थ्याने आपल्या मित्रांना, बाहेरगावी राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना पत्र जर लिहिले तर त्यांना पत्रलेखनाचा छंद लागेल. पत्रलेखनामुळे त्यांचे हस्ताक्षर सुधारेल आणि पत्रलेखनाच्या माध्यमातून मित्रांविषयी, नातेवाईकांविषयी जिव्हाळा निर्माण होईल आणि ज्यांच्यापर्यंत आपले पत्र पोचेल त्यांना सुद्धा आनंद वाटेल. मागे सांगितल्याप्रमाणे डाक विभाग दरवर्षी याच उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांकरता स्पर्धा, पत्रलेखनाची स्पर्धा आयोजित करीत असते. पत्रलेखनातून माणसाला आनंद प्राप्ती होते आणि आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोचतात. एखाद्या व्यक्तीने कोणत्या क्षेत्रात जर चांगले यश मिळवले तर त्याला आपण अभिनंदनाचे पत्र पाठवू शकतो. नवीन वर्षानिमित्त किंवा दिवाळीनिमित्त आपण मित्रमंडळींना पत्राद्वारे शुभेच्छा देऊ शकतो. एक काळ ग्रीटिंग कार्डने गाजवला होता, हे आपल्या लक्षात येईल. ग्रीटिंग कार्डचे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी अक्षरशः कायमस्वरूपी दुकान होते. अकोल्यात सुद्धा एक प्रसिद्ध ग्रीटिंग कार्डचे दुकान होतं. तर विविध सण उत्सवाच्या निमित्तानं लोक एकमेकांना विविध प्रकारचे ग्रीटिंग कार्ड पाठवत होते. ग्रीटिंग कार्ड हा एक पत्राचा भाग आहे. ज्यांना ग्रीटिंग कार्ड मिळालं त्यांना त्यातून आनंद होत होता. परंतु मोबाईलमुळे विविध प्रकारचे शुभेच्छा संदेश क्षणात संबंधितांपर्यंत पोहोचत असल्यामुळे आता ग्रीटिंग कार्ड ही संकल्पना सुद्धा मागे पडलेली आहे. तर माझे असे म्हणणे आहे की जे आपले मागे पडलेले छंद आहे पत्रलेखनाचा, तो पुन्हा जागृत जर केला तर फार बरे होईल. खूप छान, खूप छान, खूप चांगले विचार आहेत आपले. आणि खरंच आपण या आजचा जे आपला जो हा योग आला आणि तुमच्याशी जे भेटण्याचा आज योग, महत्वाचा योग आला, आणि तुमच्यात मी असलेली जिद्द, चिकाटी, कारण एक वेगवेगळे छंद असतात. तुम्ही पत्रलेखनाचा छंद जोपासून इतरांना प्रोत्साहन देण्याचं काम अख्ख्या आतापर्यंत 20-30 वर्षापासून करत आहात आपण. खरंच तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. आपण इथं आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना आपण याच्या निमित्त पत्रलेखनाच्या माध्यमातून ती माहिती दिली. आणि आता नवीन पिढीने देखील एक पत्र लेखनाची सुरुवात करायला पाहिजे, कारण अक्षरही सुंदर होईल आणि इतरांना तुमचं मनोगतही चांगल्या प्रकारे करता येईल. याबद्दल तुम्ही इथे आलात आणि तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. नमस्कार. धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ दूत या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.